तुम्ही एवढे विषय झाला आणि त्याचं नाव का काढता रे? बेअकली माणूस राष्ट्रपती राजवट केव्हा लावली जाते याचं त्याला ज्ञान आहे का? तुम्ही का त्याचं नाव घेऊन एवढं सगळं आम्ही मेहनत करून लोकांना विषय मांडायचे आणि तुम्ही त्याचं नाव घेऊन अपशगुन करता रे? प्रत्युत्तर त्याला हवं त्या भाषेत देईन आणि त्याला माहिती आहे माझ्यासमोर तो येऊ शकत नाही. माझी क्षमता त्याला माहिती आहे सगळी, तर त्याला काय बघायचं? आणि तो काय माझा स्पर्धक नाही आहे, कळलं ना? मी केंद्रीय मंत्री आहे. दीपक केसरकरने एक गौप्यस्फोट केलेला की त्यांना मंत्रिपद मिळण्यासाठी 1 कोटीचा चेक उद्धव ठाकरेंना दिलेला. गौप्यस्फोट नाही, वास्तव आहे. चेक काय कोडा नसतो ना, तुम्ही जाऊन तपासा, चॅलेंज करा. ते तुम्ही करत नाही. उगा त्या उद्धव ठाकरे दादा तुम्ही जेव्हा शिवसेना सोडलेली 2005 मध्ये आणि तेच सेम आज आरोप पाहायला मिळत आहेत. तुमच्या आरोपांना कुठेतरी आज तथ्य आणि बळ मिळताना पाहायला मिळते दीपक केसरकरांच्या आरोपांना. मला काय नाही, मी समर्थ. मला कोणाची गरज नाही आहे सपोर्टची आणि बाजू घ्यायची. मी समर्थ आहे. मी जे आहे ते स्पष्ट बोलणार आहे. ते मी लपून ठेवून मागे हे असले धंदे मी नाही करत. पत्रकार मला ओळखू शकले ना जिल्ह्यातले. हां, असं माझं प्रामाणिक मत. परत नारायण राणे मिळणं कठीण आहे. माझ्या खिशातले पैसे घालून मी सगळी कामं केली. मी लोकांकडून घेतलं नाही. मी कॉन्ट्रॅक्टर नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. आत्मनिर्भर बरोमध्ये असीम सरोदेनंतर चक्रवर्ती, त्याच्यानंतर निखिल वागळ्यांचं एक नाव वाढतं आणि काल त्यांची पुण्यामध्ये गाडी देखील फोडली नाही, चोपलं त्याला. फोडली काय म्हणजे? चोपलं चांगलं. त्यामुळे असे काम केलं का असंच होतं ना, ते बाकीच्यांची पण तीच दशा होईल. ठाकरेंनी फडणवीसांना खालच्या पातळीवर बोलले, निर्दयी आणि मनोरुग्ण आहेत असं ते बोलले. मनोरुग्ण उद्धव ठाकरे आहे. मनोरुग्ण नाही, वेडसर आहे तो, काही बोलतो. दिशा चालेल आणि पगरण पुन्हा आम्ही असं बोलत नाही, पक्ष ठरवेल तो. आम्ही अशी चर्चा करत नाही. भाजपच्या चिन्हावरच नाही, भाजप जो ठरवेल ते, पण भाजपचीच सीट आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.